नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, जो 2 दिवसापूर्वी आपण एक सेल साईटचा ट्रेड घेतला होता आणि त्याचा स्क्रीनशॉट मी टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकलेला होता. मंडळी, त्या स्क्रीनशॉटनंतर मला बरेच जणांचे मेसेज आले की काही करा पण ह्या ट्रेडमधलं आम्हाला लॉजिक समजावून सांगा, कारण ती जी लेवल होती, कारण तिथून एक जबरदस्त बाईंग आली होती आणि त्या बाईंगमध्ये आपण डायरेक्ट एका छोट्या पॅटर्नवर सेल साईडचा ट्रेड घेतलेला आहे. त्यामुळं बरेच जणांचं कन्फ्युजन होतं की कसं काय बाईंगमध्ये हा ट्रेड कसा काय बनला होता. मंडळी, ह्याचं लॉजिक मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अगदी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशनच्या दृष्टीने म्हणजे शिकण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पूर्ण बघा आणि सावकाश बघा. जे काही तुम्हाला पॉईंट्स नवीन वाटतील शिकण्यासारखे किंवा तुम्हाला वाटेल की हा पॉईंट्स मला नवीन शिकायला मिळतो आहे, ते पॉईंट्स तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून ते लॉजिक तुम्हाला फ्युचरमध्ये यूज करता येईल. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थित बघा. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि नंतर जेव्हा सावकाश तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघितला तरी चालेल. जाऊया आपण स्क्रीनवर. पण तत्पूर्वी एक छोटंसं डिस्क्लेमर आहे की हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारचं बायसेलचं इथे रिकमेंडेशन नाही आहे किंवा ट्रेडिंग करा नका करू या प्रकारचं सजेशन नाही आहे. फक्त मार्केट कसं प्राईस ॲक्शन फॉलो करतं किंवा मार्केटच्या स्ट्रक्चरचा यूज करून आपण कसा ट्रेड घेऊ शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे. जाऊया आपण स्क्रीनवर. पण आणखी एक रिक्वेस्ट की जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करा. ओके, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया काय लॉजिक होतं ह्या ट्रेडच्या मागचं. तर मंडळी, आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट. तुम्ही बघू शकता XAU USDचा. मंडळी, हा जो ट्रेड आहे तो जो मी आता RR लावलेला आहे तो ट्रेड म्हणजे इथून ह्या ठिकाणावरून आपण एंट्री केलेली आहे. 1 मिनटं. ह्या ठिकाणावरून इथून आपली एंट्री झालेली आहे आणि इथे आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. या मोठ्या ज्या कॅन्डल आल्या आहेत त्याच्यामध्ये आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला त्याच्यामध्ये 180 पिपचं टार्गेट मिळालेलं आहे. आणि तो फॉल किती झाला बघा. फक्त आपण तेवढा पूर्ण पकडू शकलो नाही, पण त्याचा फॉल जो झालेला आहे तो जवळजवळ 600 पिप, 600 पिप म्हणजे 580 म्हणजे 600 पिप ॲव्हरेज हा फॉल झालेला आहे. म्हणजे जर का इथून 0.01 जरी तुम्ही सोडलं असतं तरी $60चा तुम्हाला प्रॉफिट झालेला असता. पण आपण एवढा न पकडता 180 पिप ओके एवढं. याला रिझन होतं, सांगतो तुम्हाला काय ते कसं काय. ओके, आता मंडळी बघूया की हा जो ट्रेड झालेला आहे त्या मागचं लॉजिक काय आहे किंवा लॉजिकपेक्षा मी कोणत्या अशा गोष्टी बघितल्या की ज्यामुळे मला कॉन्फिडन्स आला इथे एंट्री करण्याचा. बघा, व्यवस्थित समजून घ्या, कारण खूप महत्त्वाचं लॉजिक ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. जे आपल्या स्टुडंटसाठी मी शेअर करतो तेच लॉजिक आज मी तुमच्यासोबत फ्रीमध्ये शेअर करणार आहे. ओके, आता ह्याचं जर तुम्ही लॉजिक बघितलं, हा ट्रेड जो इथे बनला त्याची सुरुवात कुठून झाली तर एक ॲव्हरेज ह्या लेवलपासून झालेली आहे. ह्या लेवलपासून म्हणजे मी सांगतो तुम्हाला कशाप्रकारे ते त्या लेवलला मी बघितलं. ही जी इथून नवीन फ्रेश सेलिंग चालू झालेली आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका, कारण जेवढं तुम्ही कन्फ्युजन करणार ना तेवढं मार्केट तुम्हाला कन्फ्यूज करेल. आणि जेवढं तुम्ही सोप्या पद्धतीने मार्केटला बघाल तेवढं तुम्हाला मार्केटसुद्धा सोप्या पद्धतीनेच ट्रेड देईल. ओके, बघा, इथून जी सेलिंग चालू झालेली आहे ह्या ठिकाणावरून, ही जी फ्रेश सेलिंग चालू झालेली आहे, याच्या अगोदरचा चार्ट सोडून द्या, पण इथून जे सेलिंग चालू झालेली आहे त्याची कशी पद्धत बघा, काय करत आलं मार्केट बघा, हे बघणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो आता इथून जे सेलर्स बसले त्याला एक रिट्रेसमेंट दिली आणि ह्यांना बाहेर काढली. म्हणजे इथून जर आपण फिबोनाची लावली तर 618ला मार्केटने टॅप केलेलं आहे बघा. आता त्याच्यानंतर इथून जी सेलिंग झाली तिला पण मार्केटने पूर्ण रिट्रेसमेंट केलेली आहे. 618ला रिट्रेसमेंट म्हणजे ह्या सेलर्सना रिट्रेस करून बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे, चलो आता हे पण मी काढतो. त्याच्यानंतर मी इथून जर चार्ट लावला, फिबोनाची लावली तर तरीसुद्धा मार्केटने 786 वरून सेलर्सना बाहेर काढलेलं आहे. म्हणजे ह्यात ते प्रत्येक जर मूव बघितलात, प्रत्येक मूवला जिथे सेलर्स बसलेले आहेत त्या सेलर्सना मार्केट काय करत आलेलं आहे, बाहेर काढत आहे. बघा, आता पुन्हा दाखवतो. हे सेलर्स बसले, त्यांना एक रिट्रेसमेंट देऊन बाहेर काढलं.
हे सेलर्स बसले, त्यांना रिट्रेसमेंट देऊन बाहेर काढलं. हे सेलर्स बसले, त्यांना रिट्रेसमेंट देऊन बाहेर काढलं. ह्यांना पण रिट्रेसमेंट देऊन बाहेर काढलेलं आहे. आता बघा, आता पुढचं बघा. आता हे जरा मी डिलीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय कसं कुठल्या स्टेपने, म्हणजे हा जो ट्रेड इकडे बनलेला आहे ह्या ठिकाणी, तो ट्रेडची सुरुवात कुठून झाली बघा. ओके, चलो. आता इथून जे सेलर्स बसलेले आहेत, इथून जे सेलर्स बसलेले आहेत, कारण का इथून जे बसलेले आहेत, हे जे बसलेले आहेत त्यांना रिट्रेसमेंट बाहेर काढलं. म्हणजे इथून जर मी फिबोनाची लावली इथपर्यंत तर 618ला मार्केटने टॅप केलेलं आहे. म्हणजे हे पण सेलर्स, जे हे सेलर्स आहेत ते पण टॅप करून मार्केटने बाहेर काढलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत जो मार्केट आलेला आहे ते कसं आलेलं आहे, सेलर्सला एंट्री देतो, त्यांना बाहेर काढतो, एंट्री देतो, बाहेर काढतो. हे अशा पद्धतीने मार्केट खाली आलेलं आहे. आत्ता खरा तुम्ही जो पॉईंट अभ्यास करण्याचा आहे तो इथून सुरुवात होतो. बघा, इथून जे सेलर्स बसलेले आहेत, इथून बघा, आता व्यवस्थित बघा, इथून जे सेलर्स बसलेले आहेत त्यांना इथे आल्यानंतर मार्केटने इथे प्रॉपर 618ला टॅप केले का ह्या स्विंगनी? नाही. म्हणजे मी काय करणार की हे सेलर्स अजून पेंडिंग आहेत, मी तीच फिबोनाची अजून या खाली आणणार, या लोला केलं, टॅप केले, पण अगदी कण म्हणजे केलं आहे नाही केलं आहे, म्हणजे फेक लिक्विडिटी म्हणतात ना त्या प्रकारचा हे टॅप आहे. चलो, म्हणजे हे पण व्यवस्थित लिक्विडिटी न घेतल्यामुळे त्यांना प्रॉपर रिट्रेसमेंट केलेली नाही आहे असंच आपण गृहीत धरायचं आहे. त्याचप्रमाणे मी काय केलं, तीच फिबोनाची जसं मार्केट खाली येईल तसं मार्केटला फिबोनाचीला मी खेचत पुढं आणली. ओके, चलो. आतासुद्धा मार्केटने काय केलेलं आहे की ह्या ठिकाणी सुद्धा 618ला मार्केटने एक छोटासा एम बनवलेला आहे. इथे सुद्धा एक ट्रेड बनत होता, पण मी अवेलेबल नसल्यामुळे सिस्टीमवर हा माझा ट्रेड मिस झाला. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, इथून जो सेलर्स बसलेला आहे त्यालासुद्धा 618ला मार्केटने रिट्रेस करून बाहेर काढलेले आहे. आत्ता बघा, आता राहिले कुठले सेलर, इथून जे नवीन बसलेत सेलर. आता ही पण फिबोनाची मी ही डिलीट करतो. आता इथून जे सेलर्स बसलेले आहेत, व्यवस्थित शिकून घ्या, जबरदस्त लॉजिक आहे याच्यामध्ये. इथून जे सेलर्स बसलेले आहेत त्यांना मी काय केलं, फिबोनाची खाली आणली, रिट्रेसमेंट झाली अजून 618ला नाही. ओके, मी काय केलं, अजून फिबोनाची इथपर्यंत आणली आणि इथून जो स्विंग गेलेला आहे वरती त्यानेसुद्धा 618ला टॅप केलेला आहे नाही केले. मी अजून तीच फिबोनाची कंटिन्यू केली, अजूनसुद्धा मार्केटने टॅप केलेलं नाही. मी काय केलं, अजूनसुद्धा खाली आली. काय केलं, जिथे जसं मार्केट खाली आलं तसं हा पॉईंट सोडला नाही. का तर मला एक रिट्रेसमेंटसाठी ह्या लेवलला मार्केट पाहिजे होतं. सोप्यात सोपं मी काय केलं, अजूनही फक्त जसं मार्केट पुढे जाईल त्याप्रमाणे फिबोनाची मी पुढे खेचत गेलो, ही लेवल सोडली नाही. कारण हे जे सेलर्स आहेत त्यांना काढण्यासाठी मार्केट 618ला येणार. ओके, जसं प्लॅन होतं, म्हणजे बघा जसं प्लॅन होतं त्याप्रमाणे मार्केटने बरोबर 618ला टॅप केलेलं आहे. 618ला टॅप केलेलं आहे याचं मिनिंग काय माहिती आहे की हे जे सेलर्स इथून एवढं बसलेले आहेत त्यांचं प्रॉफिट एन्जॉय करत आहेत, त्यांचा प्रॉफिट जवळजवळ 60% किंवा 68 किंवा 70% इथे मार्केट कमी करतो. म्हणजे जर का तुमचा $10 इथून प्रॉफिट चालू असेल तर इथून फक्त तुमचे $3 बाकी राहतील 70% कमी केल्यानंतर. म्हणजे मार्केट काय करतो, कन्सिडर करतो की जो सेलर इथे बसलेला आहे त्यांनी एवढा प्रॉफिट बघितलं तर त्याचा 70% प्रॉफिट कमी केला की तो ॲटोमॅटिक एक्झिट करणार. ओके, म्हणजे त्याला एक्झिट करायला लावण्यासाठी मंडळी मार्केटने इथपर्यंत रिट्रेसमेंट घेतलेलं आहे. म्हणजे 0.618 फिबोनाचीची लेवल. ओके, तुम्ही इथे बघू शकता 0.618. आता इथे रिट्रेसमेंटला आलं, पण मी डायरेक्ट एंट्री करायची आहे का? नाही. मग काय केलं, एक आपलं काहीतरी सेटअप बनवलं, त्याप्रमाणे परफेक्ट एम पॅटर्न जबरदस्त असा बनवलेला आहे व्यवस्थित. बा असं पण नाही तो ओढून ताणून एम बनतोय किंवा बनतोय की नाही किंवा काय मला कळत नाही असं नाही, एकदम क्लिअर एम दिसत आहे. तुम्ही बघा व्यवस्थित एकदम क्लिअर. एवढे क्लिअर आपल्याला पॅटर्न पाहिजेत. नाहीतर काही जण म्हणतात की असा एम, असा पण एम
हे असे नाही, म्हणजे त्या एमला ओढून ताणून तो पॅटर्न नाही बनला पाहिजे. आपले काही स्टुडंट बोलतात की तो जो सेटअप आहे तो आपल्याहून आपल्यासमोर आला पाहिजे. आपण त्याला शोधत नक्की कुठे आहे एम कुठे नाही, असा प्रकार नाही. सेटअप आपल्यासमोर ॲटोमॅटिक आला पाहिजे. आपण त्याला शोधायला जाण्यापेक्षा तो स्वतः आपल्याला आला. म्हणजे याचं मिनिंग काय तर स्पष्ट तो बनला पाहिजे. ओके, त्याप्रमाणे बघा मस्तपैकी छान असा एम बनलेला आहे. आता मी काय केलं, जसा इथे एम बनलेला आहे, एमच्या खाली कॅन्डल क्लोज झाले मी इथे एंट्री मारली आणि ह्या ठिकाणी आपला ह्याच्यावर एल लावला. बस एवढं सिंपल काम केलेलं आहे आणि मग ते व्यवस्थित तिथे एंट्री झालेली आहे. आता बघा, आता एंट्री झाल्यानंतर माझं टार्गेट कुठं होतं. टार्गेटच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती गोष्ट फक्त ती खूप महत्त्वाची आहे. फक्त मी टार्गेट तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि मग ती गोष्ट सांगतो. ओके, आता ही जी रेड लाईन आहे ती रेड लाईन म्हणजे प्रिव्हियस डेचा लो आहे. तो लो मार्केट ब्रेक करायला येणारच, म्हणून माझं टार्गेट इथपर्यंत होतं. आता लो ब्रेक करून त्याच्या खाली जाणार, पण मला तेवढा वेळ नव्हता. मी काय केलं, इथपर्यंत लावलं टार्गेट, एक 180 पीप बुक केल्या आणि मी एक्झिट झालो. ओके, आपल्याला तेवढं पुरेसं आहे. आता ट्रेड घेतल्या मार्केटने काय केलं बघा, आणि त्याचं रिझन पण तुम्हाला सांगतो. इथे माझी एंट्री झाली, म्हणजे इथे सेलर्स लोकांची एंट्री झाली असेल आणि त्या एंट्रीनंतर मार्केटने एवढं त्या सेलर्सवर प्रेशर टाकलं. बाईंग, थोडी सेलिंग येतो आहे बाईंग, थोडी सेलिंग येतो आहे बाईंग, थोडी सेलिंग जबरदस्त बाईंग. इथे ज्याने सेल केले तो कोण कुठल्या बेसवर होल्ड करेल, एवढं मार्केटने प्रेशर टाकलं बघा. म्हणजे जवळजवळ जर का तुम्ही हे टाईम मोजलं, इथं जर एंट्री झालेली आहे तुमची आणि इथपर्यंत फॉल स्पेशल फॉल करे म्हणजे मग ओरिजिनल फॉल इथंच चालू झालं ना या कॅन्डलमध्ये, तिथपर्यंत जवळजवळ 1 तास 34 मिनिटं म्हणजे 1.5 तास मंडळी मार्केटने ह्या सेलर्सवर दबाव टाकला. दबाव म्हणजे काय, बाईंग इथपर्यंत बाईंग गेली. कुठल्या बेसवर टेकणार बोला. एवढा जबरदस्त म्हणजे 1.5 तास ट्रेड घेतल्यापासून 1.5 तास मंडळी मार्केटने प्रेशराईज केलं. काय प्रेशराईज केलं की तुम्ही इथे सेल करू नका. रिटेल ट्रेडरला सांगतो आहे, तुम्ही इथे सेल करू नका, मी इथून कधीही बाईंग आणू शकतो, कधीही इथून बाईंग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर का इथे तुम्ही सेल केलं तर बघा, मी इथे बाईंगच्या मोठ्या कॅन्डल बनवते, तुम्ही एक्झिट करा. आणि जी म्हणजे सायकोलॉजी त्यांची स्ट्रॉंग नसते ती लोक इथे बाहेर पडतात. हेच तर मार्केटचं प्लॅन असतं. आता आपण त्याचा फायदा कसा घ्यायचा, आपण असा फायदा घ्यायचा, जर का ज्या वेळेस आपण एखादा ट्रेड घेतो, समजा इथे सेलचा घेतला आणि मार्केट जर बाईंग दाखवत असेल, समजायचं आपला ट्रेड बरोबर आहे. कारण मार्केट काय करतो, मार्केटला माहिती आहे कुठे सेलर्स एंटर करणार आहेत, तिथे एंटर केल्यावर मार्केट जबरदस्त प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तिथे सेलर्स लोक टिकले नाही पाहिजेत. पण आपल्या सेटअपवर विश्वास असल्यामुळं मी सरळ एंट्री केली आणि इथे एल लावून फ्री बसलो. पण 1.5 तास अगदी बसायला लागलं, मात्र काय त्याला उपाय नाही. 1.5 तास बसल्यानंतर आता हे एवढं प्रेशर का करतं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते का करतं हे जर तुम्हाला लॉजिक समजलं ना, तर ह्याच्या पुढचे जे तुम्ही ट्रेड घ्याल आणि असं प्रेशराईज करायला लागलं मार्केट, तुम्ही अजिबात डगमगणार नाही. का करतो माहिती आहे, हेच आपल्या नंतर लक्षात येतं. मागच्या व्हिडिओमध्ये पण मला वाटतं सांगितलं होतं, नाही मला नाही आठवत. पण हे का करतं हे एक लॉजिक समजून घ्या. की बघा, इथे सेलर्सने एंट्री केली, एवढं प्रेशराईज केलं मार्केटने की इथला सेलर्स टिकू नये. पण एवढं प्रेशराईज केलं आणि एवढी बाईंग म्हणजे ही बघा, ह्या कॅन्डल बघा सटासट ग्रीन इथपर्यंत गेल्या, एवढी बाईंग केली, पण हा स्विंग मार्केटला ब्रेक करता आला नाही. ह्याचं कारण आपला सेटअप परफेक्ट आहे. कितीही मार्केटने प्रेशराईज करू द्या, आपल्या स्विंगला हात लावणार नाही. म्हणून तर आपला एल ह्या ठिकाणी असतो. आता एवढं प्रेशराईज का केलं, एवढं 1.5 तास प्रेशराईज करण्याचं कारण काय. आता हेच जर तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही याच्या पुढचे ट्रेडमध्ये टार्गेट मोठं घ्याल. आता बघा काय होतं रिझन, जर का तुम्ही हा इथून हॉल बघितलात, खतरनाक हॉल आहे, जवळजवळ 600 पीप, 580, 590
जवळजवळ 600 पिपचा मंडळी इथून फॉल केलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथून का इथे या ठिकाणी एवढं प्रेशराईज केलं गेलं सेलर्सला, जेणेकरून सेलर्स बाहेर पडावा. का केलं गेलं एवढं प्रेशराईज? तर मार्केटला एवढा मोठा फॉल करायचा होता म्हणून इथे कोणी बसू नये, हे मार्केटचं माइंडसेट होतं, जे रिटेल ट्रेडरवर प्रेशर टाकण्यात येतं. आता याच्या पुढे आपण काय शिकायचं आहे की ज्यावेळेस आपण ट्रेड घेऊ आणि जेवढं जास्तीत जास्त आपल्याला प्रेशराईज करेल मार्केट, समजायचं मोठा मूव होणार आहे 100% अगदी. ज्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला खूप वेळ प्रेशराईज केलं जाईल. आता ह्याच्यात टिकणं म्हणजे आपला सेटअपवर विश्वास पाहिजे. आपल्या जो काय आपला सेटअप आहे, तुमचे काही सेटअप असतील, माझे सेटअप आहेत, ते वेगवेगळे असतील समजा, आणि काय आपले यूज करणारे ते पण सेम असतील. पण ज्यावेळेस अशा प्रकारचं आपण समजा सेल साईडचा ट्रेड घेतला आणि बाईंग जर मार्केट दाखवत असेल, म्हणजे बाईंग दाखवून जर प्रेशराईज जेवढा जास्त करेल, समजायचं तेवढाच मोठा फॉल होणार आहे. हेच लॉजिक मी मागच्या ट्रेडमध्ये पण तुम्हाला शेअर केलं, तुम्हाला नाही माहिती, पण सांगितलं होतं की जेवढा मार्केट आपल्याला प्रेशराईज करेल, समजायचं मोठा फॉल होणार आहे. त्यामुळं होल्ड करायला काय हरकत नाही. तिथून फॉल बघा फक्त 600 पिप, म्हणजे स्टँडर्ड लॉट जर मारलात तर तुम्हाला $6,000 मिळतील. 0.10चा मारलात तर $600 मिळतील. एवढा फॉल पण एवढा फॉल केला आणि एवढं प्रेशराईज केलं, पण हा स्विंग ब्रेक केला का आपला एसएलचा? बिलकुल त्याला टच पण केला नाही. हेच तर आपल्या सेटअपची पॉवर आहे मंडळी. बघा तुम्ही पण शिका हे सेटअप आणि अशा प्रकारचे व्यवस्थित ट्रेड शिकून घ्या. मात्र तुम्ही म्हणाल की आज तुम्ही सांगितलं व्हिडिओ आणि उद्यापासून मी नाही, शिकणं महत्त्वाचं आहे. ते कसंही शिका, मग आपले व्हिडिओमधून शिका, नाहीतर यूट्यूबवर कुठेही शिका, पण ते शिकून घ्या. पहिलं शिका आणि नंतर हे तुम्हाला व्यवस्थित ट्रेड पकडता येतील. कारण हे जे ट्रेड आहेत ना, हे आपल्याला सांगतात की हा मोठा फॉल होणार आहे. कशावरून? जेवढं प्रेशराईज मार्केट करेल तेवढा मोठा फॉल. आता हा जो ट्रेड बनला इथे माझं तर इथे टार्गेट हिट झालं आणि त्याच्यानंतर खूप मोठा फॉल झालेला आहे. ओके, आता मंडळी इथे बघा कसं काय मार्केटने कसं ट्रॅप केले. बघा मार्केटने ट्रॅप कसं केलं आहे की इथून जो फॉल झाला, इथून फॉल 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 फॉल. आता इथे मार्केटने कसा गेम केला बघा रिटेलरबरोबर, की ज्यांनी कोणी ह्या सेलिंगमध्ये सेल केला असेल, त्याचं टार्गेट कुठे असेल लक्षात येतं तुमच्या? ह्या लोकांचं टार्गेट काय असेल? ही लिक्विडिटी स्वीप होताना मी टार्गेट बुक करेन. प्रत्येकाचं माइंडसेट तेच असेल. पण मार्केटने काय केलं? इथपर्यंत सगळ्यांना आणलं आणि जो मार्केट इथून यू टर्न घेऊन अप साईडला गेला, बस ह्या सगळ्यांचे एसएल उडवले. म्हणजे त्यांना प्रॉफिट पण दाखवलं पण एसएल पण उडवले. यांचं प्रॉफिट 60% कमी केलं. म्हणून आपली एंट्री ज्या वेळेस रिटेल ट्रेडरना मार्केट बाहेर काढतो त्या ठिकाणी आपली एंट्री असते. बस तिथून मग जे मार्केट कोसळतं मग मागे वळून बघत नाही. म्हणजेच कसं मार्केटचा गेम असतो बघा, कसं मार्केटचा ट्रॅप असतो आपल्यासाठी. हा ट्रॅप जर मंडळी तुम्ही ओळखायचा असेल ना तर एकच फॉलो करायचं, बस काय? फिबोनाचीची लेवल फॉलो करायची. फिबोनाचीच्या 618ला जोपर्यंत माझा पॅटर्न बनत नाही मी एंट्री करणार नाही. एवढं जर तुम्ही फॉलो केलं ना मंडळी, बिलकुल तुम्हाला मार्केट ट्रॅप कारण म्हणजे ट्रॅपमध्ये त्या तुम्ही सापडणार नाही. ट्रॅपमध्ये कोण सापडले? हे सेलर, हे सेलर, हे सेलर, हे सेलर, हे सगळे सेलर सगळे ट्रॅपमध्ये सापडले आणि त्यांना काढलं. इथं काढल्यानंतर आपली एंट्री इथे झाली आणि मग जे मार्केट अजिबात बिलकुल काढायला गेलं नाही. आपल्याला काढायला गेलं की बघा वरती नाही का, प्रॉपर लेवल होती आणि प्रॉपर लेवलला पॅटर्न होता. हे महत्त्वाचं आहे मंडळी. हे लॉजिक आहे ना ते एक शिकून घ्या, कारण एवढं हे म्हणजे व्हॅल्युएबल आहे. हे जे लॉजिक आहे ते एवढं व्हॅल्युएबल आहे की तुम्हाला फिबोनाचीच्या लेवलवर अशा प्रकारे आपले सेटअप बनले, आरामात तुम्हाला विनिंग ट्रेड तुम्हाला पकडता येतील. एवढं हे पॉवरफुल लॉजिक आहे मंडळी. खरं तुम्हाला सांगतो की हे जर तुम्ही शिकलात तर मला असं वाटत नाही की कोणी रेडमध्ये राहील. पण ते कुठं यूज करायचं
कधी यूज करायचं. आता हे सगळं बघताना डायरेक्शन पण बघणं महत्त्वाचं आहे. हे सगळं बघताना मला माहिती होतं डायरेक्शन खाली आहे, ते डाऊन साईडला आहे ते, म्हणून मी डाऊन साईडचा ट्रेड घेतला. आणि तो डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करताना फिबोनाची लेवल बघितली, पॅटर्न बघितला, रिट्रेसमेंट बघितली आणि खाली लिक्विडिटी बघितली. ही जर लिक्विडिटी घेऊन जर मार्केट आलं असतं पूर्ण प्रॉपर, ही लिक्विडिटी जर घेऊन प्रॉपर इकडे मार्केट आलं असतं, मी प्लॅन केला नसता सेलचा, कारण टार्गेट पूर्ण झालेलं आहे. मग आता सेलचा विचार करण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळं सगळं जे लॉजिक आहे ते प्रॉपर अगदी व्यवस्थित, लिक्विडिटी आहे, फिबोनाची लेवल आहे, पॅटर्न आहे, डायरेक्शन आहे, एवढं जर लॉजिक लावून आपण ट्रेड आपला बनत असेल आणि तो जर ट्रेड आपण घेत नसेल तर मग आपलं कुठंतरी चुकतं आहे. तर मंडळी हे होतं ह्या ट्रेडचं लॉजिक. आता हे लॉजिक तुमच्याबरोबर शेअर केल्यानंतर काही जे पॉईंट्स तुम्हाला नवीन वाटले असतील किंवा तुम्हाला नवीन शिकायला मिळाले असतील ते व्यवस्थित कुठेतरी नोट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर राहील आणि त्याची रिव्हिजन होईल. ओके, या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला मंडळी थोडंफार तरी शिकायला मिळालं असेल, नक्कीच आपल्या व्हिडिओला प्रामाणिकपणे लाईक करायचं आणि एक छानशी कमेंट मात्र सोडायची आहे, जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. ठीक आहे, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. एक चांगलं लॉजिक पुन्हा एकदा शेअर करेन तुमच्यासमोर, की जेणेकरून तुम्हाला चांगलं लर्निंग मिळेल. ठीक आहे, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.